आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजची बातमी. हिंगणगाव येथे 46 लाखांच्या विकासकामाचा लोकार्पण सोहळा संपन्न. सरपंच दीपक पाटील यांच्या विकासकामाचा आलेख आदर्श निर्माण करणारा आमदार अशोकराव माने, कुंभोज. राहुल रत्नपारखे. हिंगणगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या वाढत्या विकासकामाचा आलेख हा आदर्श निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अशोकराव माने यांनी केले. ते हिंगणगाव येथील 46 लाखांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा व सरपंच दीपक पाटील यांच्या वाढदिवस कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच संजय देसाई होते. प्रतिमा 20 ते अण्णा नरंदे घर सिमेंट रस्ता, सौदागर घर ते गावडे घर, जैन बस्ती तांडा वस्ती गटर्स, आष्टेकर घर ते जैन बस्ती ते मराठी शाळा सिमेंट रस्ता, कुमार कांबळे घर ते महावीर पाटील शेत बंदिस्त गटार या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार अशोकराव माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने आमदार अशोकराव माने, धनंजय तारे, मोहनलाल माळी, अर्थ व शिक्षण सभापती शीतल यादव, माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, पंचायत समिती सदस्या गौरी मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सरपंच दीपक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माजी सरपंच संजय देसाई, माजी सरपंच विलास कांबळे यांनी आपल्या मनोगतामधून राहिलेल्या समस्या मांडल्या. यावेळी उपसरपंच कविता कोळी, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा गायकवाड, विलासमती तेरदळे, सुरेखा पाटील, राहुल मुरचुटे, खुदबुद्दीन मकानदार, अभिजित कोळी, दस्तगीर फकीर, ग्रामविकास अधिकारी मुजावर, सोसायटी चेअरमन बाहुबली पाटील, पाणीपुरवठा चेअरमन दिलीप कोळी, संभाजी पाटील, विश्वास कोळी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड, विनोद कांबळे, सुनील देसाई, महावीर सुदर्शन पाटील, वसंत पाटील, महावीर पाटील हिंगणे, सुनील देशमुख, भागोजी मेटकर, चंद्रकांत पाटील, इम्रान मुजावर, लखन कोळी, रत्नदीप कोळी, गणेश देसाई, अनिल देसाई आदी उपस्थित होते. आभार विश्वास कोळी यांनी मानले. आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे, हिंगणगाव, कुंभोज.